नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं जॉब गुरु या आपल्या यूट्यूब चॅनलवर. मित्रांनो, जिल्हा परिषद पदभरती 2023च्या तुमच्या परीक्षा 10 जून 2024 पासून ते 21 जून 2024 पर्यंत या ठिकाणी घेतल्या जात आहेत आणि त्याचे हॉल तिकीट आलेले आहेत. मित्रांनो, खूप दिवसापासून तुम्ही या परीक्षांची वाट पाहत होतात, ज्यामध्ये आरोग्यसेवक, ग्रामसेवक, आरोग्यसेविका यापैकी तुम्ही कुठल्या पदांसाठी अप्लाय केलं आहे कमेंटमध्ये नक्की सांगा. तर मित्रांनो, बरेच विद्यार्थी कालपासून या ठिकाणी कमेंट करत आहेत की सर हॉल तिकीट तर आलेले आहेत, परंतु आमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही, एरर येतोय, तर इत्यादी प्रॉब्लेम्स येत आहेत. तर नेमकं याचं रिझन काय आहे ते सांगा. तर बघा मित्रांनो, त्याचमुळे तुम्हाला ही व्हिडिओ बनवून माहिती मी देतोय, त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. या व्हिडिओला एक लाईक जाता जाता नक्की करा आणि पुढील सर्व येणारे भरतीविषयीचे अपडेट्ससाठी आपला चॅनल सबस्क्राईब करून ठेवा. टेलिग्राम चॅनलही जॉईन करा, त्याची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे. तर बघा मित्रांनो, सर्वात अगोदर पहा, तुमचे हॉल तिकीट मित्रांनो आलेले आहेत, परंतु हॉल तिकीट कधीपर्यंतचे आलेले आहेत, तुमचं हॉल तिकीट का डाउनलोड होत नाही ते रिझन समजून घ्या. मित्रांनो, 11 जून 2024 पर्यंत ज्यांच्या परीक्षा आहेत, 11 तारखेपर्यंत ज्यांच्या परीक्षा आहेत, म्हणजे ह्या 2 दिवसाचे फक्त हॉल तिकीट आलेले आहेत. जर मित्रांनो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही तर त्याचं एक रिझन असू शकतं. पहिलं रिझन असू शकतं ते म्हणजे तुमची परीक्षा मित्रांनो 12 तारखेला असू शकते. हे काय सांगतोय मी, हेल्थ वर्कर मेल हे 40% आणि त्या पदांसाठी सांगतोय 40% असेल किंवा 50%. हेल्थ वर्कर मेल सीजनल स्प्रेइंग हे जे पद आहे, ह्या दोन्ही पदांसाठी पहा मित्रांनो, ज्यांची 10 आणि 11 तारखेला परीक्षा आहे मित्रांनो, जर तुम्ही हेल्थ वर्कर म्हणजे आरोग्य सेवक, हंगामी फवारणी कर्मचारी या पदासाठी अप्लाय केलेलं असेल तर तुमचं हॉल तिकीट काय होणार, डाउनलोडच होणार नाही. आणि जरी मित्रांनो तुम्ही आरोग्य सेवक फक्त या पदासाठी अप्लाय केलेलं आहे, जर तुमची 12 तारखेला त्यांनी परीक्षा कंडक्ट केलेली असेल, शेड्यूल केलेली असेल, तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. फक्त 10 आणि 11 तारखेला ज्यांची परीक्षा आहे त्यांचं हॉल तिकीट डाउनलोड होईल. आणि आपण कोणीही सांगू शकत नाही की 10 आणि 11 तारखेला कोणाची परीक्षा आहे, कारण की मित्रांनो त्यांनी रँडमली जे आहे ते या ठिकाणी सिलेक्शन केलेलं असेल. तर हे पहिलं कारण झालं. जर तुमची 12 तारखेनंतर परीक्षा असेल, म्हणजे 12 किंवा 12 तारखेनंतर, त्यामुळे तुमचं एक हॉल तिकीट डाउनलोड होत नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला घाबरून जायचं नाही. हॉल तिकीट या ठिकाणी मित्रांनो जशी 11 तारखेची डेट चेंज होईल त्याच्यानंतर तुम्हाला सतत तुमचं लॉग इन करून चेक करत राहायचं मित्रांनो, तुमचं हॉल तिकीट येऊन जाईल. तर हे पहिलं कारण आहे मित्रांनो. जर तुमची परीक्षा उशिरा कंडक्ट असेल, समजा आता हे आरोग्यसेवक, हंगामी फवारणी कर्मचारी 13, 14, 15 तारखेला परीक्षा आहेत, तर लगेच हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही, कारण की इथं 11 तारखेचे 11 तारखेचे 2 दिवसापर्यंतचेच हॉल तिकीट आलेले आहेत. त्याच्यामुळे तुम्ही फक्त या ठिकाणी चेक करत राहायचं. इथं डेट चेंज झाली की तुम्हाला हॉल तिकीट भेटून जाईल. त्यानंतर आरोग्य सेविकेचं देखील आत्ताच डाउनलोड होणार नाही, ग्रामसेवक पदाचं देखील आत्ताच डाउनलोड होणार नाही. ज्यावेळेस इथं डेट मित्रांनो जसं की 16 तारीख येईल, पहा इथं 16 तारीख आली की 16 तारखेपर्यंत हॉल तिकीट आले म्हणायचं, किंवा 21 तारीख आली इथं तर 21 तारखेपर्यंत हॉल तिकीट आले म्हणायचं. इथं जशी डेट चेंज होतील मित्रांनो तशी तुम्हाला आता हॉल तिकीट तुमचे डाउनलोड करता येतील. त्याच्यामुळे तुम्हाला सतत चेक करत राहायचं. ज्यांचं डाउनलोड होत नाही त्यांनी असं समजू नका की तुमचा फॉर्म सबमिट केला गेला नाही, काय प्रॉब्लेम आहे का, तसं काही नाही मित्रांनो. सध्या रँडमली फक्त 2 दिवसाचे हॉल तिकीट ज्यांच्या परीक्षा 2 दिवसामध्ये 10 आणि 11 तारखेला त्यांचे आलेले आहेत. बाकीचे तुमचे जरी डाउनलोड होत नसेल मित्रांनो तरी देखील घाबरू नका, तुमचे हॉल तिकीट नंतर डाउनलोड होतील, कारण की तुमची परीक्षा जी आहे उशिरा कंडक्ट झालेली असेल त्याच्यामुळे, म्हणजे नेक्स्ट डेला कंडक्ट झालेली असेल त्याच्यामुळे तुमचं होत नाही. फक्त तुम्हाला काय करायचं, चेक करत राहायचे, दिवसातून एकदा दोनदा चेक करत राहायचे तुम्हाला तुमचं हॉल तिकीट भेटतंय की नाही. तर हे पहिलं कारण झालं. त्याच्यानंतर दुसरं कारण, जर तुम्ही पेसामधून अप्लाय केलेलं आहे तर तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही, कारण की पेसाचं त्यांनी वेळापत्रकच दिलेलं नाही. हे वेळापत्रक फक्त नॉन पेसासाठी दिलेलं आहे मित्रांनो. तरी देखील पेसावाल्यांनी सर्वांनी एकदा लॉग इन करून चेक करा हॉल तिकीट डाउनलोड होतं आहे का, आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून सांगा होत असेल तर, त्यामुळे सर्वांना माहिती समजेल. परंतु मित्रांनो पेसाचं या ठिकाणी त्यांनी परीक्षाच कंडक्ट केलेल्या नाहीत, नॉन पेसाचं फक्त वेळापत्रक दिलेलं आहे, त्याच्यामुळे पेसाचं होणार नाही. तरी देखील चेक करून कमेंटमध्ये नक्की सांगा, जेणेकरून सर्वांनाही माहिती समजेल. तर हे झालं मित्रांनो. आणि लक्षात घ्या, पेसाचे तुमचे जे 13 जिल्हे आहेत मित्रांनो, 13 जिल्ह्यामध्ये जसं की अहमदनगर आहे, पुणे आहे. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर या जिल्ह्यांचं, जसं की अहमदनगरचं असेल किंवा पुण्याचं आमचं हॉल तिकीट कधी येईल. तर पेसामध्ये ते जिल्हे येत असल्यामुळं तिथं जरी मित्रांनो नॉन पेसाच्या जागा असल्या, आता पुण्यामध्ये पहा मित्रांनो पेसाच्याही आरोग्य सेवकच्या जागा आहेत आणि नॉन पेसाच्याही जागा आहेत. आता त्या ठिकाणी पेसाच्या जागा आहेत, त्याच्यामुळे मित्रांनो काय झालेलं आहे, त्या जिल्ह्याची परीक्षा कंडक्ट होत नाही. पेसामध्ये तो जिल्हा येतोय आणि ज्यांनी नॉन पेसामध्ये भरले त्यांना वाटतं की आमचं हॉल तिकीट यावं, परंतु तो जिल्हा पेसामध्ये येत असल्यामुळे मित्रांनो, जसं की पहा अहमदनगर हा जिल्हा आहे, अहमदनगरचं मित्रांनो हे काय आहे त्यांनी माहिती दिली आहे. पहा, जिल्हा परिषद अहमदनगर पेसा क्षेत्रात येत असल्यामुळे अद्याप आदिवासी पेसा क्षेत्रातील जिल्ह्यातील वरील पदाचे वेळापत्रक अद्याप प्राप्त झालेलं नाही. वेळापत्रक प्राप्त होताच या ठिकाणी संकेतस्थळावर
पेसावरती प्रसिद्ध केले जाईल. तर वेळापत्रकच आलेलं नाही त्याच्यामुळे पेसाचं हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. तर हे झालं दुसरं रिझन. जर तुम्ही पेसामधून असाल आणि चेक करत असाल तर तुमचं हॉल तिकीट भेटणार नाही. तिसरं रिझन मित्रांनो, जर तुम्ही या ठिकाणी रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या फक्त 3 जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेले, मग नॉन पेसाचं असेल किंवा पेसाचं असेल, तर या 3 जिल्ह्यामध्ये अप्लाय केलेला असेल तुम्ही, तर तिथील हॉल तिकीट डाउनलोड होणार नाही. आता बरेच विद्यार्थ्यांचं असंही कन्फ्युजन झालेलं आहे की ही भरती प्रक्रिया जी आहे रद्द झाली काय, त्याच्यामुळे हॉल तिकीट येत नाही. तर नाही मित्रांनो, 21 जिल्ह्यांचं जे वेळापत्रक आलेलं आहे 21 जिल्हा परिषदचं, त्यापैकी फक्त ह्या 3 जिल्हा परिषदच्या परीक्षा रद्द झालेल्या नाहीत, त्या फक्त पुढं गेलेल्या आहेत मित्रांनो. आणि ह्या पुढं कधीपर्यंत गेलेल्या आहेत, जर मित्रांनो आपण पाहिलं पदवीधर विधान परिषद निवडणूक जी आहे मित्रांनो, कोकण विभागाचे फक्त हे रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या 3 ठिकाणची जी आहे आचारसंहिता पुन्हा एकदा लागू झालेली आहे. ती कुठली लागू झालेली आहे? कोकण विभाग पदवीधर विधान परिषद निवडणूक जी आहे मित्रांनो, तेथील आदर्श आचारसंहिता लागू झालेली आहे. तर ही आदर्श आचारसंहिता जी असेल मित्रांनो, एक 7 जुलैपर्यंत राहील. 7 जुलैनंतर तुम्हाला या 3 जिल्ह्यांचे वेळापत्रक, नवीन वेळापत्रक येईल आणि ह्यांच्या परीक्षा देखील होऊन जातील नॉन पेसाच्या. ठीक आहे, पेसाबद्दल जसे निर्णय येतील माननीय सर्वोच्च न्यायालयाचे, तसे पेसाचे देखील परीक्षा होतील. परंतु हे 3 जिल्ह्यांच्या वेगळ्या नॉन पेसाच्या परीक्षा होतील 7 जुलैनंतर. कारण की 5 जुलै का 7 जुलै अशा 2 डेट्स आहेत, किंवा 7 जुलै आपण म्हणूयात. 7 जुलैपर्यंत त्या ठिकाणची आचारसंहिता असणार आहे. आता लोकसभेची आचारसंहिता मित्रांनो संपून जाईल, परंतु अजून घोषणा या ठिकाणी निवडणूक आयोगाने केलेली नाही. तर ज्या राहिलेल्या तुमच्या परीक्षा असतील, निकाल असतील किंवा जाहिराती येणार असतील मित्रांनो, आता यायला सुरुवात होईल. फक्त या ठिकाणी कोकण विभागामध्ये सध्या दुसरी आचारसंहिता चालू आहे मित्रांनो, त्यामुळे या ठिकाणी 3 जिल्ह्यांची ही परीक्षा होणार नाही. तिथं जर तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तिथील हॉल तिकीट तुमचं डाउनलोड होणार नाही. बरेच विद्यार्थी कमेंट करून विचारतात की सर मी रायगडमध्ये फॉर्म भरलेला आहे, माझं हॉल तिकीट येत नाही. तर नाही येणार, कारण की मित्रांनो तेथील परीक्षा या 3 जिल्ह्यांच्या रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्गच्या होणार नाहीत. त्याच्यामुळे तिथं तुम्ही अप्लाय केलेलं असेल तर तुमचं हॉल तिकीट तुम्हाला सध्या भेटणार नाही. तर हे 3 रिझन आहेत मित्रांनो तुमचं हॉल तिकीट डाउनलोड होत नाही त्याच्याबद्दलचं. पहिलं रिझन खूप सोपं आहे, कारण की 11 तारखेपर्यंत 2 दिवसाचीच हॉल तिकीट त्यांनी दिलेले आहेत. 11 तारीख जशी येईल मित्रांनो तशी पुढील हॉल तिकीट डाउनलोड व्हायला सुरुवात होईल. त्याच्यामुळे तुम्हाला दिवसातून 1-2 वेळेस चेक करत राहायचं आहे. सध्या फक्त या ठिकाणी ज्यांची 11 तारखेपर्यंत परीक्षा आहे त्यांचीच हॉल तिकीट भेटत आहेत. कुणाकुणाचे आलेले आहेत, कुणाकुणाचे आलेले नाहीत, कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा. अजून याबद्दल काय प्रॉब्लेम असेल तर कमेंटमध्ये विचारा. हा व्हिडिओ नक्की लाईक करा. ही लिंक जी आहे हॉल तिकीट डाउनलोड करायची तुम्हाला टेलिग्राम चॅनलवरती मित्रांनो दिलेली आहे, किंवा डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, तिथून तुम्ही पाहू शकतात. आता इथं देखील तुमचा रजिस्ट्रेशन नंबर तो टाकायचा आहे, पासवर्ड टाकायचा आहे आणि या ठिकाणी हा कॅप्चा टाकून तुम्हाला लॉग इन करायचं आहे आणि हॉल तिकीट डाउनलोड करायचं आहे. इथून तुम्ही मराठी किंवा इंग्लिश दोन्हीपैकी एक लँग्वेज सिलेक्ट करू शकतात. धन्यवाद मित्रांनो. सध्याच्या सरळ सेवा पदभरतीमधील जिल्हा परिषद पदांमधील सध्याची तुमची जी आरोग्य सेवक आणि आरोग्य सेविका या पदांच्या परीक्षा चालू आहेत, त्यासाठी फास्ट रिव्हिजनसाठी तुम्हाला पुस्तक हवं असेल तर स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेड यांनी आरोग्य सेवक पुरुष तांत्रिक नोट संपूर्ण नवीन तांत्रिक अभ्यासक्रमानुसार पुस्तक प्रसिद्ध केलेलं आहे, ज्याच्यामध्ये 1975+ प्रश्न त्यांनी मित्रांनो दिलेले आहेत. IBPSच्या नवीन बदलत्या पॅटर्ननुसार हे पुस्तक आहे. तुम्हाला मित्रांनो सध्या आरोग्य सेवक या पदाची फास्ट रिव्हिजन करायची, जो नवीन सिलेबस आलेला आहे त्याच्यानुसार, तर हे पुस्तक तुम्ही एकदा नक्की बघून मित्रांनो खरेदी करू शकतात. यामध्ये तुम्हाला IBPS पॅटर्ननुसार नवीन अभ्यासक्रमानुसार सर्व माहिती जी आहे ती तुम्हाला दिलेली आहे. विठ्ठल नागनाथ राऊतवार सरांनी याचं लेखन आणि संकलन केलेलं आहे. हे पुस्तक मित्रांनो प्रत्येक बुक स्टोअरमध्ये आहे, ऑनलाईन देखील तुम्हाला खरेदी करता येतं. त्याचबरोबर मित्रांनो आरोग्य सेविका महिला या पदासाठी देखील तांत्रिक नोट्स त्यांनी दिलेले आहेत फास्ट रिव्हिजनसाठीच. तर IBPS पॅटर्ननुसार हे देखील पुस्तक आहे, ज्यामध्ये 1200+ प्रश्न तुम्हाला पाहायला भेटतील. IBPSच्या नवीन बदलत्या अभ्यासक्रमानुसार संपूर्ण नवीन अभ्यासक्रमानुसार हे देखील पुस्तक आहे. त्याचबरोबर मित्रांनो जे ओल्ड तुमचे या ठिकाणी तांत्रिक प्रश्न आहेत त्याच्यासाठी आरोग्य विभाग 157 प्रश्नपत्रिका संच हे देखील पुस्तक आहे, ज्यामध्ये 2012 पासून 2022 पर्यंतच्या सर्व प्रश्नपत्रिका त्यांनी दिलेल्या आहेत. याच्यामध्ये 13,200+ प्रश्नांचा त्यांनी समावेश केलेला आहे. 1200+ तांत्रिक प्रश्न सरावासाठी देखील दिलेले आहेत. मग आरोग्य विभागाची गटक वड भरती असेल, वैद्यकीय शिक्षण GMCची पदभरती असेल, यासाठी तांत्रिक प्रश्न जे लागतात ते सर्व याच्यामधून तुम्हाला भेटणार आहेत. किंवा ZDPमधील आरोग्य सेवक आरोग्य सेविकासाठी देखील ओल्ड जे आरोग्य सेवाविषयक तांत्रिक प्रश्न आहेत मित्रांनो, त्याच्यावरतीही प्रश्न आले तर तुम्हाला या पुस्तकातून त्याची तयारी करता येणार आहे. तर ही सर्व पुस्तकं मित्रांनो, इतर पुस्तकंही त्यांची उपलब्ध आहेत. महाराष्ट्रामधील सर्व बुक स्टोअरमध्ये स्मार्ट स्टडी पब्लिकेशन नांदेडची पुस्तकं तुम्ही खरेदी करू शकतात. त्याचबरोबर ऑनलाईन Amazon, फ्लिपकार्टवरती देखील उपलब्ध आहेत.